तुम्ही याआधी तिखट पुऱ्या, तिखट मिठातल्या किंवा मसाला पुऱ्या नक्कीच खाल्ल्या असतील, पण आज आपण आषाढ स्पेशल एकदम नवीन पद्धतीत मटकीच्या कुरकुरीत आणि खुसखुशीत 5-6 दिवस टिकणाऱ्या पुऱ्या कशा बनवायच्या त्याची रेसिपी बघणार आहोत। अशा पुऱ्या तुम्ही एकदाच बनवून ठेवू शकता आणि 5-6 दिवस याचा आस्वाद घेऊ शकता। मुलांच्या डब्यासाठी, नाश्त्यासाठी किंवा प्रवासाला नेण्यासाठी एकदम बेस्ट आहे। बरोबर खाण्यासाठी एक खमंग खुसखुशीत लसणाची चटणी सुद्धा शेअर केलेली आहे। म्हणजे या पुरी सोबत लसणाची चटणी एक नंबर लागते। तुम्ही कधी ट्राय केलं नसेल तर एकदा नक्की ट्राय करा। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्या सोबत मी शेअर केलेली आहे, म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिल्यांदा 2 ते 3 मिनिटात तयार होणारी लसणाची चटणी कशी बनवायची ते बघणार आहोत। त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत। तुमच्या अगदी लहान असतील तर 10-12 घेतल्या तरी सुद्धा चालू शकतील। इथे आपण 2 चमचे भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत।